नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण लाईन आणि प्लेन ह्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. तर आपण आता लेक्चर 3 बघू. तर ह्या लाईन आणि प्लेनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर ते अगोदर बघू. लेट अस स्टडी इक्वेशन ऑफ प्लेन. या इक्वेशन ऑफ प्लेनमध्ये हे पॉईंट दिलेले आहेत बघा. पहिला पॉईंट आहे पासिंग थ्रू अ पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू अ व्हेक्टर. Passing through a point and parallel to a 2 vector, and passing through 3 non-collinear points, and fourth in a normal form, and fifth is a passing through the intersecting of 2 plane. बघा, आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पाहिलंय, त्यानंतर स्क्यू लाईन पाहिलेली आहे. त्या स्क्यू लाईन मधील परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड केलेलं आहे. तर आपल्याला ह्या स्लाइडमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ प्लेन हे बघणार आहोत. तर मग इक्वेशन ऑफ प्लेन काय असतं? प्लेन म्हणजे एक सपाट पृष्ठभाग आणि त्या सपाट पृष्ठभागाचं आपल्याला इक्वेशन द्यायचं आहे. तर आता इंट्रोडक्शन देत असताना, अ प्लेन इज अ सरफेस सच दॅट द लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट ऑन इट्स लाईज एंटायरली ऑन इट. म्हणजे प्लेन काय, हा सरफेस आहे, प्लेन सरफेस, त्याला आपण प्लेन म्हणायचं. मग प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय, आता प्लेन हे आपण डिटरमाइन करू शकतो. तर ते कसे करू शकतो? 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. त्यानंतर सेकंड आहे 2 पॅरलल लाईन्स. अँड थर्ड अ लाईन अँड अ पॉईंट आउटसाइड इट. म्हणजे लाईन काढायची आणि त्या लाईनच्या आउटसाइड जो पॉईंट असेल त्याच्यातून आपल्याला प्लेन काढता येते. किंवा 3 नॉन कोलिनियर पॉईंट यांच्यातून सुद्धा आपल्याला प्लेन काढू शकतो. मग प्लेनचं इक्वेशन देत असताना त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन. सी हियर, अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन लाईक दिस. सपोज दिस इज प्लेन, इज इट करेक्ट? अँड अ लाईन, सपोज दिस लाईन इज perpendicular to the plane is called normal. Therefore this line L is called normal to the plane. A plane has a several normal. म्हणजे ह्या प्लेनला आपल्याला असंख्य अशा नॉर्मल काढता येतील. म्हणजे त्या परपेंडिक्युलर लाईन काढायच्या ह्या प्लेनला. दे हॅव द सेम डायरेक्शन रेशो. आता बघा, डायरेक्शन रेशो आपण शिकलो आहे की DRS कोणाला म्हणायचं. तर हे सेव्हरल नॉर्मल काढल्यानंतर त्या प्रत्येकाचे सेम डायरेक्शन रेशो असतील. वी रिक्वायर्ड ओनली डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल. देअरफॉर वी रेफर्स नॉर्मल ॲज द नॉर्मल टू दी प्लेन. म्हणजे जी नॉर्मल काढतोय तिचेच आपण डायरेक्शन रेशो हे रेफर करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय आपल्याला, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर. काय हे? म्हणजे प्लेन ही एका पॉईंटमधून पास होते आणि ती व्हेक्टरला, आणि एक व्हेक्टर आहे, हा व्हेक्टर तिला परपेंडिक्युलर आहे. तर बघा, आपण हे पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी थेरम आहे आपल्याला. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट, ह्या ए पॉईंटमधून पास होते, अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर, हा एन व्हेक्टर आहे, ह्या एन व्हेक्टरला परपेंडिक्युलर आहे. देन द इक्वेशन ऑफ प्लेन आर व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर इक्वल टू ए व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर, या पद्धतीने. मग आता बघा, आपण इथं हा प्लेन कन्सिडर केलेला आहे. हा प्लेन हा ए पॉईंटमधून पास होत आहे आणि ह्या प्लेनला आपण परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे, म्हणून हिला आपण नॉर्मल म्हणायचं. म्हणजे परपेंडिक्युलर लाईन असेल तर तो व्हेक्टर कोणता आहे? एन व्हेक्टर. म्हणजे हा एन व्हेक्टर हा परपेंडिक्युलर असेल तर त्या प्लेनचं इक्वेशन काय असणार आहे? तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल की the point P is lies on the plane other than A, then joined AP. म्हणजे A आणि P हे पॉईंट जॉईन करावं लागतील आपल्याला.
मग आपल्याला काय भेटणार आहे, ए पी व्हेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू दी नॉर्मल व्हेक्टर किंवा परपेंडिक्युलर व्हेक्टर कोणतं आहे आपल्याला, इथं एन व्हेक्टर आहे. बघा इथं ए पी व्हेक्टरला हे ए पी व्हेक्टर लाईज ऑन प्लेन अँड द व्हेक्टर एन इज अ परपेंडिक्युलर टू दी प्लेन. असं असेल तर आपल्याला ए पी व्हेक्टर आणि एन व्हेक्टर हे परपेंडिक्युलर आहेत. त्यानंतर हे परपेंडिक्युलर असतील तर ए पी व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर इक्वल टू 0. इफ टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन स्केलर प्रॉडक्ट इज 0. म्हणजे त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो, 0 असतो. बघा हा. मग आपल्याला ए पी व्हेक्टर काढायचा आहे. ए पी व्हेक्टर म्हणजे काय, पोझिशन व्हेक्टर ऑफ पी मायनस पोझिशन व्हेक्टर ऑफ ए, तो इथं टाकलेला आहे बघा इथं. आणि हा एन व्हेक्टर डॉट इक्वल टू 0 व्हेक्टर. देअरफॉर आर डॉट एन व्हेक्टर मायनस ए व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर, म्हणजे ह्या ए व्हेक्टरने एन व्हेक्टरने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर नेक्स्ट आर व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर इक्वल टू ए रेस टू एन ए व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर. दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर एन. म्हणजे ह्या एन व्हेक्टर परपेंडिक्युलर असेल ह्या प्लेनला आणि हे प्लेन ए पॉईंटमधून पास होत असेल तर त्याचं इक्वेशन आपल्याला या पद्धतीने देता येईल. त्यानंतर हे नेक्स्ट दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए. बघा आता ए पॉईंटमधून पास होते परपेंडिक्युलर टू दी एन व्हेक्टर, म्हणजे हा एन व्हेक्टर झाला तुमचा. मग याचे काही रिमार्क आहेत. आता ते रिमार्क आपण घेऊ, काय आहे ते रिमार्क. तर आता रिमार्कमध्ये फर्स्ट रिमार्क आहे तुमचा, इक्वेशन आर व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर इक्वल टू ए व्हेक्टर therefore is called vector equation of plane in a scalar product form. म्हणजे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला ह्या पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर सेकंड रिमार्क, इफ ए वेक्टर डॉट एन वेक्टर इक्वल टू डी, डी इज अ डिस्टन्स, then equation r vector dot n vector equal to a vector dot n vector takes the form r vector dot n vector equal to d, like this. Next, in a last we have seen the equation of plane in vector form. Now the next is the equation of plane in a Cartesian form. How to write this? See here, the equation of plane passing through the point, suppose the point having its coordinates is x1, y1, z1, and the direction ratio of whose normal are a, b, c is a multiplied by x minus x1 plus b multiplied by y minus y1 plus c multiplied by z minus z1 equal to 0. म्हणजे जो नॉर्मल आहे व्हेक्टर आहे त्याच्या अलॉंग डायरेक्शन रेशो काय आहे तिथं, ए बी सी. तर आपल्याला प्रूफ द्यायचं आहे त्याचं. बघा ए पॉईंटमधून प्लेन पास होते आणि हा पी पॉईंट त्या प्लेनवरती आहे. पी बी द पॉईंट ऑन द प्लेन, त्या प्लेनवरतीच आहे अदर दॅन ए. देन द डायरेक्शन रेशो ऑफ ए पी आर. आता ह्या ए पीचे डायरेक्शन रेशो लिहायचे आपल्याला, तर आपण लिहिणार एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन. हे डायरेक्शन रेशो ए पीचे झाले. त्यानंतर डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल. आता जी नॉर्मल होती आपला व्हेक्टर होता त्याचे डायरेक्शन रेशो काय तिथं, ए बी सी. देन ए पी ही व्हेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू दी नॉर्मल, म्हणजे ए पी व्हेक्टर हे नॉर्मलला परपेंडिक्युलर आहे. बिकॉज ए पी व्हेक्टर इज लाईज ऑन प्लेन, म्हणून हे परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. बघा ए मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस एक्स वन प्लस बी मल्टिप्लाइड बाय वाय मायनस वाय वन प्लस सी मल्टिप्लाइड बाय झेड मायनस झेड वन.
बिकॉज दिस इज अ परपेंडिकुलर AP वेक्टर परपेंडिकुलर टू दी नॉर्मल. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणून याला रिक्वायर्ड इक्वेशन म्हणजे प्लेनचं कार्टिशियन फॉर्ममधलं इक्वेशन आपल्याला लिहिता येतं की जी प्लेन ए पॉईंटमधून पास होते आणि परपेंडिक्युलर व्हेक्टर हे त्याचे डायरेक्शन रेशो म्हणजे ती नॉर्मल जी आहे त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो ABC असतील तर त्या प्लेनचं कार्टिशियन फॉर्ममधलं इक्वेशन आपल्याला असं देता येतं. बघा इथं त्याच पद्धतीने दिलेलं आहे. बघा हा प्लेन हे प्लेन काढलेलं आहे बघा इथं आणि हा A पॉईंटमधून प्लेन पास होते आणि असं कन्सिडर करायचं की P पॉईंट ह्या प्लेनवरतीच आहे. मग आपण हे दोघं पॉईंट जोडले तर आपल्याला AP व्हेक्टर भेटतो. मग AP व्हेक्टर इज परपेंडिक्युलर टू दी व्हेक्टर N म्हणजे व्हेक्टर N म्हणजे ही काय नॉर्मल आहे आणि ह्या नॉर्मलच्या अलॉंग नॉर्मलच्या अलॉंग डायरेक्शन रेशो काय आहे ABC. तर ह्या प्लेनचं इक्वेशन इन कार्टिशियन फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहिलं जातं किंवा लिहिता येतं. त्यानंतर त्याचे रिमार्क आहेत. अबो इक्वेशन मे बी रिटर्न ॲज म्हणजे आता अगोदर जे इक्वेशन बघितलं आपण इथं हे इक्वेशन आपल्याला या पद्धतीमध्ये सुद्धा लिहिलं जातं. तर ते कसं लिहिलं जातं तर ते बघू आपण. बघा इथं AX + BY + CZ + D = 0. D म्हणजे काय डिस्टन्स ऑफ ए प्लेन. मग आता आपण याच्यावरचे काही उदाहरणं बघू. तर पहिलं उदाहरण आपण घेऊ. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. म्हणजे ज्या पॉईंटमधून प्लेन पास होते त्याचा पोझिशन वेक्टर आपल्याला दिलेला आहे. बघा इथं हा पोझिशन वेक्टर आहे म्हणजे A पॉईंट असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर आहे आणि परपेंडिक्युलर टू दी वेक्टर ह्या वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला त्या प्लेनचं व्हेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन द्यायचं आहे. तर मग आपण म्हणायचं की वी नो दॅट आपण सोल्युशन देत असताना असं म्हणू की वी नो दॅट द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए वेक्टर ए पॉईंट अँड नॉर्मल टू दी वेक्टर N is given by R vector dot N vector equal to A vector. म्हणजे this is the equation of plane in a vector form. हे वेक्टर फॉर्म मधलं प्लेनचं इक्वेशन आहे. मग इथं A वेक्टर टाकायचा N वेक्टर टाकायचा आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं. बघा A वेक्टर डॉट N वेक्टर हे काढलं आपण -1 म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन करायचं. 2i मल्टिप्लाइड बाय 2i म्हणजे I डॉट I 1 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 2i मल्टिप्लाइड बाय j. आता इथं डिफरंट युनिट वेक्टर आहेत. I डॉट j म्हणजे 0 म्हणून तो काय घेत नाही आपण. पुढे 2i मल्टिप्लाइड बाय -2k I डॉट k डिफरंट युनिट वेक्टर आहे म्हणून त्यांचा प्रॉडक्ट 0 असतो म्हणून हा पार्ट 0 आला. त्यानंतर बघा इथं सेम युनिट वेक्टरचा प्रॉडक्ट घ्यायचा. 3j डॉट 2i j डॉट i म्हणजे 0 3j मल्टिप्लाइड बाय j डॉट j म्हणजे 1. आता इथं 1चा कोएफिशियंट 1 आहे म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 1 इज 3. त्यानंतर 4k मल्टिप्लाइड बाय -2k म्हणजे मायनस मल्टिप्लाइड बाय +8 झालेत आणि k डॉट k म्हणजे 1 झाला. यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची तो आपल्याला -1 भेटेल. देअरफॉर द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज. आता बघा A वेक्टर डॉट N वेक्टर काढलेला आहे आपण तो आपल्याला इथं टाकायचा आहे. म्हणजे इथं A वेक्टर डॉट N वेक्टर आपल्याला बाकी होता तो टाकला. त्यानंतर N वेक्टर म्हणजे इथं राहिलेलं आहे माझ्याकडून लिहायचं तर इथं डॉट N वेक्टर पाहिजे. म्हणजे आपण A वेक्टर डॉट N वेक्टर काढलेलं आहे त्याची किंमत टाकली. N वेक्टर आपल्याला माहिती आहे बघा ह्या परपेंडिक्युलर वेक्टर आहे तो टाकला म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळतंय वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे. फाइंड द कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉईंट अँड डायरेक्शन रेशो ऑफ हुज नॉर्मल आर. म्हणजे त्याची नॉर्मल जी काढली प्लेनला त्या प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो दिलेले आहेत आणि ती प्लेन ज्या पॉईंटमधून पास होते तो पॉईंट दिलेला आहे. अशी जर कंडिशन असेल तर त्या प्लेनचं कार्टिशियन इक्वेशन काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे.
मग बघा इथं सोल्युशन देत असताना द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉईंट अँड नॉर्मल टू द लाईन हॅविंग डायरेक्शन रेशो ए बी सी असे असतील तर आपल्याला त्याचं कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन ते आपल्याला असं लिहिता येतं. मगाशी आपण बघितलं की कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन, इफ अ प्लेन इज पासिंग थ्रू दी given point and perpendicular to the vector whose direction ratio is a b c. Here x1 y1 z1, आता बघा इथं x1 y1 z1 दिलंय, ह्या पॉईंट मधून पास होते म्हणून हा x1 ची किंमत, ही x2 y2 ची किंमत, y1 ची किंमत आणि ही z1 ची किंमत. अँड डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल्स आर 3 to 5, म्हणजे ही a ची किंमत, ही b ची किंमत आणि ही c ची किंमत या इक्वेशन मध्ये टाकायची. बघा द इक्वेशन बिकम्स द कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज, बघा 3 मल्टिप्लाइड बाय x मायनस 1 म्हणजे 3 म्हणजे a आणि x मायनस x1 म्हणजेच 1 आहे. हे सर्व पॅरामीटरच्या व्हॅल्यू टाकायच्या आणि ब्रॅकेट रिलीज करायचे म्हणजे आपल्याला भेटणार आहे therefore 3x plus 2y plus 5z minus 22 equal to 0. This is the Cartesian equation of plane passing through the point A and direction ratio of whose normal is 3 to 5. अशा पद्धतीने आपल्याला काढता येतं. त्यानंतर हे नेक्स्ट पॉइंट, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट A and parallel to B vector and C vector. बघा आता इथं की वेक्टर इक्वेशन लिहायचं आहे प्लेनचं, की ती प्लेन ए पॉईंट मधून पास होते आणि ह्या दोन व्हेक्टरला पॅरलल आहे. मग तिचं इक्वेशन बघा आता इथं थेरम आहे, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड पॅरलल टू नॉन झिरो अँड नॉन पॅरलल व्हेक्टर बी व्हेक्टर अँड सी व्हेक्टर इज आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर इक्वल टू 0. बघा मग इथं आता हे प्लेन ही ए पॉईंट मधून पास होते आणि ए पॉईंट मधून पास झाल्यानंतर हा बी वेक्टर आणि हा सी वेक्टर पॅरलल आहे ह्या प्लेनला. ह्या प्लेनला जर पॅरलल असेल तर ह्या प्लेनला नॉर्मल काढली तर ती नॉर्मल ह्या पॅरलल वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट येईल. म्हणजे त्याच्या अलॉंग काय येणार आहे, परपेंडिक्युलर वेक्टर प्रॉडक्ट ऑफ बी वेक्टर अँड सी वेक्टर येणार आहे. मग आपल्याला गिव्हन म्हणायचं इथं की प्लेन ही ए पॉईंट मधून पास होते आणि त्याचा परपेंडिक्युलर वेक्टर कोणता झाला, बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर, हा परपेंडिक्युलर वेक्टर झाला कारण हा वेक्टर प्रॉडक्ट ऑफ बी वेक्टर अँड सी वेक्टर. बी वेक्टर आणि सी वेक्टर हे ह्या प्लेनला पॅरलल आहेत म्हणून त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट हा वेक्टर जो येईल तो हा परपेंडिक्युलर असणार आहे. मग परपेंडिक्युलर असेल नॉर्मल टू द प्लेन, देन प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट, देन कन्सिडर द पॉइंट P whose position vector R is be any point on the plane. म्हणजे ह्या प्लेनमध्ये हा दुसरा पॉईंट कन्सिडर करायचा. आता हा ए पॉईंट मधून पास होते आणि बी आणि सी ला पॅरलल आहे तर हा P पॉईंट कन्सिडर करायचा की तो प्लेनवरती आहे परंतु ए पॉईंट सोडून, ए अदर दॅन ए, म्हणून आपण असं कन्सिडर केलं की P पॉईंट हा प्लेनवरती आहे. मग इथं आपल्याला हे दोघं पॉईंट जर जोडले तर आपल्याला AP व्हेक्टर भेटणार आहे. मग AP व्हेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ बी व्हेक्टर अँड सी व्हेक्टर, म्हणजे हा परपेंडिक्युलर आहे म्हणून इथं आपल्याला AP व्हेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू बी व्हेक्टर अँड सी व्हेक्टर, म्हणजे यांचा व्हेक्टर प्रॉडक्टला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, हे परपेंडिक्युलर आहे म्हणून आपल्याला पुढे लिहिता येईल, बघा पुढे काय लिहिता येईल आपल्याला, AP व्हेक्टर डॉट बी व्हेक्टर क्रॉस सी, म्हणजे बी व्हेक्टर क्रॉस सी हा परपेंडिक्युलर आहे AP व्हेक्टरला, देन टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देअरफॉर देअर डॉट प्रॉडक्ट इज 0, म्हणजे त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. नेक्स्ट आपल्याला आता इथं AP व्हेक्टर काढलेला आहे. AP व्हेक्टर म्हणजे काय, पोझिशन वेक्टर ऑफ P मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. पोझिशन वेक्टर ऑफ P म्हणजे R आणि पोझिशन वेक्टर ऑफ A म्हणजे A वेक्टर डॉट
हा व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ बी वेक्टर अँड सी वेक्टर इक्वल टू 0. मग याला सिम्प्लिफाय करायचं. आता बी वेक्टर क्रॉस सीने ह्या आरला मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस काय झाला, ए वेक्टर डॉट बी वेक्टर क्रॉस सी, हा मायनस येतो उजव्या बाजूला घेतलेला आहे. ए वेक्टर डॉट बी वेक्टर क्रॉस सी इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. अ प्लेन इज पासिंग थ्रू दी पॉइंट ए अँड पॅरलल टू दी टू वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर. म्हणजे अशी जी प्लेन आहे की ती ए पॉईंटमधून पास होते आणि दोन व्हेक्टरला पॅरलल असेल तर तिचं हे व्हेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन आहे. मग याचे रिमार्क्स आपल्याला देता येतील. बघा, ए पी वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर आर पॅरलल टू द सेम प्लेन. म्हणजे हे एकाच प्लेनवरती आहेत. मग अशी आपण फिगर बघितली तर त्या फिगरमध्ये ए पी वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर आर पॅरलल टू द सेम प्लेन, दे आर कोप्लेनर. म्हणजे ते एकाच प्लेनवरती आहेत म्हणून त्यांना कोप्लेनर वेक्टर म्हणायचं. Therefore, AP vector can be expressed as a linear combination of B vector and C vector. म्हणजे हे तीन वेक्टर हे जर कोप्लेनर असतील तर त्यांचे AP वेक्टर हा लिनियर कॉम्बिनेशन असतो बी वेक्टर आणि सी वेक्टरचा. म्हणून आपल्याला म्हणता येईल की AP वेक्टर इक्वल टू लॅम्बडा बी वेक्टर प्लस म्यू सी वेक्टर. हिअर लॅम्बडा अँड म्यू आर सम स्केलर. म्हणजे इथं हे स्केलर आहेत. म्हणून आपल्याला वेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन आर वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल टू लॅम्बडा बी वेक्टर प्लस म्यू सी वेक्टर या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला. त्यानंतर बघा इथं आर वेक्टर इक्वल टू, याला सिम्प्लिफाय केला, मायनस येथे इकडे त्यांना प्लस झाला. धिस इक्वेशन इज कॉल्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म. म्हणजे हे वेक्टर इक्वेशन आहे आणि इथं लॅम्बडा आणि म्यू हे पॅरामीटर आहेत म्हणून याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतात. त्यानंतर बघा एक्झाम्पल घेऊ आपण आता त्यांचं, की प्लेन पास होते एका पॉईंटमधून आणि दोन व्हेक्टरला पॅरलल असेल तर त्या वेक्टरचं इक्वेशन काय असतं. बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड पॅरलल टू द वेक्टर. This is vector first and this is vector second. Then what is the equation of plane in vector form? The vector equation of plane passing through A and parallel to B vector and C vector. काय आपण मगाशीच बघितलं, R vector dot B vector plus C हा वेक्टर प्रॉडक्ट इक्वल टू A वेक्टर डॉट B वेक्टर आणि C वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट. मग इथं A वेक्टर ए पॉईंट दिला आहे त्याचा पोझिशन वेक्टर. बघा, मायनस आय प्लस 2J प्लस मायनस 5K आणि बी वेक्टर हा आणि हा सी वेक्टर दिलेला आहे. त्यांच्या किमती टाकायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. पण त्याच अगोदर आपल्याला बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर यांचा व्हेक्टर प्रॉडक्ट काढावं लागेल. मग व्हेक्टर प्रॉडक्ट काढत असताना आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म करावं लागेल. पहिल्या रो मध्ये आय जे केचे कोएफिशियंट, बी आणि सीचे आय जे के लिहायचे युनिट वेक्टर. सेकंड रो मध्ये बी वेक्टरचे आय जे केचे कोएफिशियंट, थर्ड रो मध्ये सी वेक्टरचे आय जे केचे कोएफिशियंट आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 याला सोडवलं की आपल्याला -2i प्लस 7j प्लस 5k. आता बघा, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आपण याचं एक्सपान्शन 11व्या इयत्तेत बघितलेलं आहे. त्याचं एक्सपान्शन कसं करतात की आय वेक्टर सिलेक्ट केला की त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो डिलीट करायचं टेम्पररी. म्हणून -1 मल्टिप्लाय -1 प्लस 1, 1 मल्टिप्लाय -3 -1 मल्टिप्लाय बाय 3 म्हणून 1 - 3 म्हणजेच -2 येतो आणि हा कोएफिशियंट काय आहे, आयने मल्टिप्लाय केलं म्हणजे -2i. त्याच पद्धतीने जे काढायचं असेल तर जे त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो डिलीट करायचे. 4 आणि 3 1 - 1 याचा मल्टिप्लिकेशन करायचं. 4 - 1 -4 -1 मल्टिप्लाय 3 -3 -3 -4 -3 -4 आणि इथं मायनस असतो, मायनस प्लस झाला 7j या पद्धतीने. त्यानंतर आपण व्हेक्टर प्रॉडक्ट काढलेला आहे, तो व्हेक्टर प्रॉडक्ट टाकायचा आणि ए व्हेक्टर टाकायचा, दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा.
हा डॉट प्रॉडक्ट आपण मगाशी पण घेतला होता की सेम युनिट वेक्टर असतील त्यांचा डॉट प्रॉडक्ट 1 आणि डिफरंट युनिट वेक्टर असतील म्हणजे आय डॉट जे, आय डॉट के किंवा जे डॉट आय, जे डॉट के किंवा के डॉट आय, के डॉट जे हे 0 येतील. मग हे यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर तो -9 येतो. द रिक्वायर्ड इक्वेशन इज आर वेक्टर इक्वल टू, आता ही याची किंमत आर वेक्टरमध्ये टाकायची. आता आर वेक्टर म्हणजे इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर आर वेक्टर इक्वल टू हा डॉट ए वेक्टर इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर हा आलेला आहे तो इथं टाकायचा आणि हा वेक्टर प्रॉडक्ट आहे बी वेक्टर क्रॉस सीचा मगाशी काढलेला होता तुम्ही हा बघा इथं. त्यानंतर 4th एक्झाम्पल, फाइंड द कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन. ह्या प्लेनचं कार्टिशियन इक्वेशन द्यायचं आहे आपल्याला. तर अगोदर हे इक्वेशन आपल्याला कम्पेअर करावं लागेल की व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म म्हणजे लॅम्बडा आणि म्यू हे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला कार्टिशियन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग गिव्हन प्लेन इज परपेंडिक्युलर टू दी वेक्टर एन वेअर, आता एन व्हेक्टर काढायचं आपल्याला. तर एन व्हेक्टर काढत असताना आपल्याला बी वेक्टर आणि सी वेक्टर, आता नॉर्मल परपेंडिक्युलर वेक्टर असेल बी वेक्टर आणि सी वेक्टर हे काय आहेत, पॅरलल टू दी प्लेन आहेत. मग पॅरलल टू दी प्लेन असतील तर परपेंडिक्युलर देअर वेक्टर प्रॉडक्ट म्हणून हा एन व्हेक्टर काढला आपण. म्हणजे हा डिटर्मिनंट 3 ऑर्डरचा आहे म्हणून त्याचं एक्सपान्शन केलं आहे. द डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल, त्या डायरेक्शन रेशो त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो काढायचे म्हणजे काय येणार आहेत ते 5 -2 -3, कारण हा वेक्टर हा परपेंडिक्युलर वेक्टर आहे प्लेनला म्हणून त्याचे डायरेक्शन रेशो 5 -2 -3 असं लिहिता येईल आपल्याला. अँड प्लेन पासिंग थ्रू, आता प्लेन पास होते कोणत्या पॉईंटमधून पास होते बघा. आता इथं हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे आणि हा सी वेक्टर आहे. म्हणून इथं ए वेक्टर असेल तर त्याचा पॉईंटमध्ये कसं लिहिणं आपण 1 -1 आणि के अब्सेंट आहे म्हणून तो 0 आला. त्यानंतर हे कार्टिशियन इक्वेशन इज ए आपल्याला माहिती आहे की वेक्टर जो एन वेक्टर आहे त्याच्या अलॉंग डायरेक्शन रेशो म्हणजेच ए बी सी आणि एक्स ए पॉईंट दिलेला आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत की -1 1 -1 -1 आणि 0 दिलेले आहेत आपण ते टाकलेले आहेत. मग हे याला सिम्प्लिफाय केलं की आपल्याला 5x - 2y - 3z - 7 = 0 म्हणजे या 5ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, या -2ने मल्टिप्लाय करायचं आणि कलेक्ट करायच्या टर्म कॉन्स्टंट असतील त्या कॉन्स्टंट. म्हणून हे इक्वेशन जे आहे त्याला प्लेनचं इक्वेशन इन अ कार्टिशियन फॉर्ममध्ये म्हणतात. त्यानंतर हे द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे जे पॉईंट पॅरलल नाही आहेत, पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉईंटमधून प्लेन पास होत असेल तर त्याचं व्हेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन काय आहे बघा. द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू नॉन कोलिनियर पॉईंट, समजा नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे आणि सी पॉईंट आहे. तर त्यांचं व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय आहे बघा इथं, आर वेक्टर मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर मायनस ए वेक्टर क्रॉस सी वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल टू 0. मग याचं फिगरवरनं बघा आपल्याला आता इथं हा ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट हे काय आहेत, नॉन कोलिनियर पॉईंट आहेत म्हणजेच ते रेषीय बिंदू नाहीत. कोलिनियर म्हणजे काय, रेषीय. आता इथं रेषीय बिंदू नाही आहेत, ए बी सी ह्या प्लेनवरती आहेत आणि आपण ओ पॉईंट असा कन्सिडर केला की तो पण प्लेनमध्ये आहे आणि पी पॉईंटसुद्धा हा प्लेनमध्ये आहे. मग ओ पॉईंटपासून ओ ए, ओ बी आणि ओ सी हे जॉईन केले तर आपल्याला ओ ए वेक्टर अलॉंग ए वेक्टर, ओ बी वेक्टर अलॉंग बी वेक्टर आणि ओ सी वेक्टर अलॉंग सी वेक्टर भेटणार आहे. आणि हा पी पॉईंट परत त्या प्लेनवरती घ्यायचा, कन्सिडर करायचा आणि त्याला ए पी व्हेक्टर आणि ओ पी व्हेक्टर फाइंड करायचं. ओ पी व्हेक्टर आणि ए पी व्हेक्टर म्हणजे ओ पॉईंटपासून पी जोडायचा आणि ए पॉईंटपासून पी जोडायचा म्हणजे तुम्हाला ए पी व्हेक्टर भेटणार आहे आणि इथं ओ पी व्हेक्टर म्हणजे आर व्हेक्टर आणि ए पी व्हेक्टर म्हणजेच हा आपल्याला इज टू बी. आता याचा पोझिशन वेक्टर काय आहे, पीचा आर व्हेक्टर आहे आणि याचा पोझिशन वेक्टर काय आहे, ए व्हेक्टर आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे.
तर फाईंड करताना बघा सुरुवातीला कन्सिडर केलं आपण की पी बी द पॉईंट ऑन द प्लेन पासिंग थ्रू द नॉन कोलिनियर पॉईंट, म्हणजे पी हा प्लेनवरतीच पॉईंट आहे आणि ती प्लेन ह्या 3 पॉईंटमधून पास होते. तर आपण कन्स्ट्रक्शन केलं इथं की ओ इज अ पॉईंट लाईज ऑन द सेम प्लेन, म्हणजे हे को प्लेनर पॉईंट आहेत ओ ए बी सी पी, आणि इथं आपण हे नॉन कोलिनियर पॉईंट जे आहेत यांना जोडलेलं आहे ॲज अ रेफरन्स टू ओ. मग बघा ए पी वेक्टर, ए बी वेक्टर आणि ए सी वेक्टर आर कोप्लेनर वेक्टर. आता हे कोप्लेनर पॉईंट असतील तर ए पी वेक्टर, ए बी वेक्टर आणि ए सी वेक्टर आर कोप्लेनर वेक्टर, म्हणजे ते कोप्लेनर वेक्टर आहेत. मग ते कोप्लेनर वेक्टर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 असतो. इफ 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन देअर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट इज 0. बघा इथं ए पी वेक्टर डॉट ए बी वेक्टर क्रॉस ए सी वेक्टर इक्वल टू 0, म्हणजे हा वेक्टर प्रॉडक्ट ए बी वेक्टरचा आणि ए सी वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट त्याला ए पी वेक्टर डॉट घ्यायचा, म्हणजे हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे. मग हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ए पी वेक्टर काढायचा असेल तर बघा ए पी वेक्टर म्हणजे ट्रायंगल लॉ वापरला आपण ओ ए पी मध्ये, तर ए पी वेक्टर काढत असताना ओ पी वेक्टर मायनस ओ ए वेक्टर. मग ओ पी वेक्टर म्हणजे काय, आर वेक्टर, आणि ओ ए वेक्टर म्हणजे काय, ए वेक्टर. बघा इथं लिहिलेलं आहे. आणि ए बी वेक्टर म्हणजे काय, बी वेक्टर मायनस ए वेक्टर, पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ बी वेक्टर मायनस ए वेक्टर. आणि ए सी वेक्टर म्हणजे काय, सी वेक्टर मायनस ए वेक्टर इक्वल टू 0. मग याला सिम्प्लिफाय करायचं. बघा यांना सिम्प्लिफाय केलं तर हा काय होईल, हा वेक्टर प्रॉडक्ट त्याला स्केलरने मल्टिप्लाय केलेला आहे, तो 0 दाखवलेला आहे. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन इफ अ प्लेन इज पासिंग थ्रू दी 3 नॉन कोलिनियर पॉइंट ए बी सी लाईक दिस इन अ कार्टिशियन फॉर्म. आता या कार्टिशियन फॉर्ममध्ये हे अबो इक्वेशन लिहायचं असेल तर आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म करावं लागेल. मग पहिल्यांदा ए पी व्हेक्टर, आता बघा इथं ए पी व्हेक्टर, आता पीचे कॉर्डिनेट्स आपण एक्स वाय झेड मानू आणि एचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1, बीचे कॉर्डिनेट्स x2 y2 z2 आणि सीचे कॉर्डिनेट्स x3 y3 z3 जर केलं म्हणजे असं कन्सिडर केलं की यांचे कॉर्डिनेट्स आहेत, तर आपल्याला ए पी व्हेक्टर याचे डायरेक्शन रेशो आपल्याला लिहिता येतील. काय लिहिता येतील, x मायनस x1, y मायनस y1 आणि z मायनस z1. मग आपल्याला हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे म्हणून ए पी व्हेक्टर म्हणजेच फर्स्ट रो, त्यानंतर ए बी व्हेक्टर म्हणजे सेकंड रो. बघा एचा आणि बीचे कॉर्डिनेट्स काय आहेत, एचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1 आणि बीचे कॉर्डिनेट्स x2 y2 z2, म्हणून x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1 हा सेकंड रो. थर्ड रो ए सी वेक्टर, आता सीचे कॉर्डिनेट्स x3 y3 z3 आणि एचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1, म्हणून x3 मायनस x1, y3 मायनस y1, z3 मायनस z1 हा आपल्याला ए सी वेक्टर म्हणजे हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आपण ह्या डिटर्मिनंटमध्ये लिहिलेला आहे. आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. बिकॉज ए पी वेक्टर, ए बी वेक्टर अँड ए सी वेक्टर आर कोप्लेनर वेक्टर, म्हणजे हे कोप्लेनर वेक्टर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 असतो. म्हणून आपण इथं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट इज रिटर्न इन अ कार्टिशियन फॉर्म अँड फॉर्म दी डिटर्मिनंट, आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. मग याच्यावरचे इक्वेशन बघू आपण. आता बघा एक्झाम्पल काय आहेत. विद्यार्थी मित्र, एक्झाम्पल सोडत असताना अगोदर आपल्याला स्टँडर्ड इक्वेशनची फार आवश्यकता असते, आणि ते स्टँडर्ड इक्वेशन आपण जर व्यवस्थित समजून घेतले तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. बघा मग आता हा एक एक्झाम्पल दिलेलं आहे की प्लेन पास होते 3 पॉईंटमधून, तर त्या प्लेन 3 पॉईंटमधून पास होत असेल तर त्या प्लेनचं इक्वेशन आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये द्यायचं आहे. बघा मग आता इथं हा ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे आणि सी पॉईंट आहे. मग इथं आपण यांचे ए बी सीचे पॉईंटचे पोझिशन वेक्टर ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर बी द पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉईंट ए बी सी रिस्पेक्टिव्हली.
त्यानंतर आपल्याला ए वेक्टर त्याचा पोझिशन वेक्टर लिहायचा आहे. बघा ए पॉईंट असेल त्याचा पोझिशन वेक्टर ए, म्हणून आय प्लस जे प्लस 2k. बी असेल तर आता इथं आय 0 आहे म्हणून 2j प्लस 3k. आणि सी असेल, सीचे पोझिशन वेक्टर काय आहे 4i प्लस 5j प्लस 6k. या पद्धतीने येतं. मग इथं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की प्लेन हे 3 पॉईंटमधून पास होत असेल तर त्याचं वेक्टर इक्वेशन आपल्याला माहिती आहे. मग त्या वेक्टर इक्वेशनमध्ये आपल्याला बी वेक्टर मायनस ए वेक्टर लागतं, म्हणून तो पार्ट आपण काढून घेतो. बी वेक्टर मायनस ए वेक्टर यांचा सबट्रॅक्शन घ्यायचं, किंवा सी वेक्टर मायनस ए वेक्टर यांचं सबट्रॅक्शन घ्यायचं. दोघं वेक्टरचं सबट्रॅक्शन, याचं सबट्रॅक्शन आपल्याला हे भेटणार आहे. त्यानंतर वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचा. बी वेक्टर मायनस ए वेक्टर आणि सी वेक्टर मायनस ए वेक्टर यांचा वेक्टर प्रॉडक्ट म्हणजेच त्यांचा डिटर्मिनंट तो सोडवायचा, म्हणजेच तो आपल्याला भेटणार आहे. द लाईन पासिंग थ्रू ए वे पॉईंट अँड 7j मायनस 7k. म्हणजे ह्या ए पॉईंटमधून पास होते आणि ह्या वेक्टर प्रॉडक्टला नॉर्मल असेल तर आपल्याला पुढे इक्वेशन लिहिता येतं. इट्स इक्वेशन इज आर वेक्टर मायनस ए वेक्टर मल्टिप्लाइड बाय 7j मायनस 7k मीन्स बी वेक्टर मायनस सी वेक्टर, बी वेक्टर मायनस, बघा इथं बी वेक्टर, आता बघा इथं बी वेक्टर मायनस ए वेक्टर क्रॉस सी वेक्टर मायनस ए वेक्टर हे काढलेलं आपण 7j मायनस 7k. तर ते इथं टाकलेलं आहेत. बघा इथं 7j मायनस 7k आणि याला सॉल्व करायचं. सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, मायनस, आता इथं याने याला मल्टिप्लाय करायचं. आर वेक्टर डॉट किंवा आर वेक्टर मायनस हा आला, म्हणजे हा ए वेक्टर टाकायचा. इथं हा ए वेक्टर टाकला आणि हा तुमचा वेक्टर प्रॉडक्ट टाकलेला आहे. सिम्प्लिफाय करायचं त्यांना. सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला असं इक्वेशन भेटतं. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. नाउ द नेक्स्ट पॉईंट इज द नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन. आता नॉर्मल फॉर्म काय इक्वेशन ऑफ प्लेनचा, बघा इक्वेशन ऑफ प्लेनचा नॉर्मल फॉर्म आपण बघितलं की इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्ममध्ये अ प्लेन इज पासिंग थ्रू द गिवन पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. हे पहिलं इक्वेशन झालं. दुसरं इक्वेशन द प्लेन इज पासिंग थ्रू दी गिवन पॉईंट अँड पॅरलल टू दी टू वेक्टर. आणि थर्ड थेरम पाहिला आपण, द इक्वेशन ऑफ प्लेन, द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दी 3 नॉन कोलिनियर पॉईंट. ते इक्वेशन बघितलं आहे, त्यांचे कार्टिशियन इक्वेशन पण बघितलं आहे. आता नेक्स्ट द इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म काय असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून त्याच्यावरचा थेरम बघा काय आहे. द इक्वेशन ऑफ प्लेन ॲट ए डिस्टन्स p युनिट फ्रॉम द ओरिजिन अँड टू विच युनिट वेक्टर n इज नॉर्मल इज आर वेक्टर डॉट n युनिट वेक्टर. बघा युनिट वेक्टरला कॅप दाखवली जाते. या वेक्टर आणि हा युनिट वेक्टरमध्ये फरक आहे. आर वेक्टर आणि हा एन वेक्टर नाही आहे, युनिट वेक्टर आहे. इक्वल टू पी इज ए डिस्टन्स ऑफ ए प्लेन. प्लेनमधलं डिस्टन्स दिलं आहे ते युनिट डिस्टन्स दिलेलं आहे. मग बघा इथं प्रूफ देताना आपल्याला फिगर अगोदर बघावं लागेल. बघा या फिगरमध्ये XY कोऑर्डिनेट्समध्ये ह्या स्पेसमध्ये आपण वेक्टर घेतलेला आहे. बघा हा एन पॉईंट आहे, म्हणजे ON वेक्टर हा परपेंडिक्युलर ह्या प्लेनला. बघा लेट ON वेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू दी गिव्हन प्लेन. ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर आपल्याला P हा पॉईंट कन्सिडर करावा लागेल. आता ON हा परपेंडिक्युलर वेक्टर असेल तर त्याच्या अलॉंग काय आहे, हा n युनिट वेक्टर आहे. अलॉंग ON अँड ON वेक्टर इक्वल टू P n युनिट वेक्टर. आता P म्हणजे काय, हे डिस्टन्स आहे. ON म्हणजे काय, हे किती अंतरावरती आहे तो P अंतरावरती आहे. हा P वेगळा पॉईंट आहे आणि इथं P डिस्टन्स दिलेलं आहे. म्हणून ON वेक्टर आपण काढलेला आहे की PN युनिट वेक्टर. मग कन्सिडर करायचं की लेट पी बी आणि पॉईंट ऑन द प्लेन, म्हणजे ह्या एन सोडून हा P पॉईंट सुद्धा या प्लेनवरती आहे. मग तो जर ओरिजिन पासून जोडला तर त्याचा पोझिशन वेक्टर OP वेक्टर, त्याचा पोझिशन वेक्टर काय झाला, R वेक्टर कन्सिडर केला आपण. मग इथं NP वेक्टर इज अ परपेंडिक्युलर टू n युनिट वेक्टर, कारण हा n आणि P इन अ कोलिनियर पॉईंट. मग हे दोघं जोडले तर हा NP वेक्टर झाला.
हा एन पी व्हेक्टर परपेंडिक्युलर हे नॉर्मलला परपेंडिक्युलर आहे. नॉर्मल व्हेक्टर म्हणजे काय, हा युनिट व्हेक्टर एन आहे. म्हणून इथं बघा एन पी व्हेक्टर परपेंडिक्युलर टू एन युनिट व्हेक्टर, देअरफॉर एन पी व्हेक्टर डॉट एन युनिट व्हेक्टर इक्वल टू 0. हे दोघं व्हेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. म्हणून आपल्याला इथं एन पी व्हेक्टर काढायचा. आता इथं बघा एन पी व्हेक्टर काढायचं असेल तर बाय युजिंग ट्रायंगल लॉ, ओ एन पी यांच्यामध्ये ट्रायंगल लॉ वापरायचा. मग एन पी व्हेक्टर काढायचा असेल तर आपल्याला कसा काढता येईल, ओ पी व्हेक्टर मायनस ओ एन व्हेक्टर म्हणजे एन पी व्हेक्टर भेटणार आहे. बघा इथं ओ एन व्हेक्टर, ओ पी व्हेक्टर मायनस ओ एन व्हेक्टर, पण ओ एन अलॉंग बघा इथं ओ एन आपण काढली होती. ओ एन व्हेक्टर इज इक्वल टू पी एन युनिट व्हेक्टर, ती किंमत टाकली आणि हा एन युनिट व्हेक्टर आहे इथं. मग इथं एन युनिट व्हेक्टरने मल्टिप्लाय करायचं की आर व्हेक्टर डॉट एन युनिट व्हेक्टर मायनस पी व्हेक्टर पी मल्टिप्लाइड बाय एन युनिट व्हेक्टर मल्टिप्लाय एन युनिट व्हेक्टर. सेम युनिट व्हेक्टरचा प्रॉडक्ट हा 1 असतो. हा बघा इथं एन युनिट व्हेक्टर मल्टिप्लाइड बाय एन युनिट व्हेक्टर इक्वल टू 0. म्हणून याच्याऐवजी आपल्याला 1 टाकायचं आहे पुढे. बघा तो 1 टाकला म्हणून आर व्हेक्टर डॉट एन व्हेक्टर एन युनिट व्हेक्टर मायनस पी इक्वल टू 0. देअरफॉर आर व्हेक्टर डॉट एन युनिट व्हेक्टर इक्वल टू पी हा मायनस 1 त्यांना प्लस झाला. म्हणजे हा डिस्टन्स ऑफ ए प्लेन फ्रॉम दी ओरिजिन, म्हणजे हा ओरिजिनपासून या प्लेनचं डिस्टन्स किती आहे ते आपण घेतलेलं आहे. म्हणून त्याला नॉर्मल फॉर्म बघा इथं, दिस इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल फॉर्म ऑफ व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणून हे नॉर्मल फॉर्ममधलं इक्वेशन आहे व्हेक्टरचं. मग त्याचे रिमार्क्स आहेत. रिमार्क्स काय आहेत आता इथं बघा, रिमार्क्स काय आहेत, इफ एल एम एन आर द डायरेक्शन कोसाइन ऑफ द नॉर्मल. बघा जी नॉर्मल काढलेली आपण ओ एन, तिच्या डायरेक्शन कोसाइन जर एल एम एन असतील आणि एन युनिट व्हेक्टर काय झालं मग एल आय प्लस एम जे प्लस एन के, म्हणजे हे युनिट व्हेक्टर एक्स वाय झेड ॲक्सिसच्या अलॉंग आहेत. म्हणून एन युनिट व्हेक्टर आपल्याला असा काढता येईल. इफ एन इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन अँड ओ एन इज इक्वल टू पी, म्हणजे ओ एन हे डिस्टन्स पी दिलेलं आहे. देन द कॉर्डिनेट्स ऑफ एन आर, म्हणजे एनचे कॉर्डिनेट्स काय आले, कारण ओ एन अलॉंग डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन हे आहेत. म्हणून पी एल पी एम आणि पी एन हे त्याचे कॉर्डिनेट्स झाले. कसे कोणाचे कॉर्डिनेट्स झाले ते पी, देन द कॉर्डिनेट्स ऑफ एनचे कॉर्डिनेट झाले. द इक्वेशन ऑफ प्लेन इज एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल टू 0. म्हणून हे इक्वेशन ऑफ प्लेन झालं. बघा हे पॉईंट दिलेले असतील, त्या फुट ऑफ परपेंडिक्युलरचे पॉईंट आहेत ते ओरिजिनपासून आहेत. म्हणून ते आपल्याला या पद्धतीने काढता येईल. दिस इज द नॉर्मल फॉर्म ऑफ द कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणून हे नॉर्मल फॉर्ममधलं कार्टिशियन इक्वेशन आहे. आणि मगाशी जे पाहिलं आपण ते नॉर्मल फॉर्म ऑफ व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन होतं. मग याच्यावरचे एक्झाम्पल बघा. आता इथं नॉर्मल फॉर्मवरती एक्झाम्पल दिलेलं आहे की फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे इथं पीची किंमत काढायला सांगितलेली आहे आपल्याला फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे प्लेन ओरिजिनपासून किती अंतरावर आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द प्लेन, इथं प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे. मग फर्स्ट वी राईट द गिव्हन कार्टिशियन इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म, म्हणजे हे नॉर्मल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बघा नॉर्मल फॉर्ममध्ये कसं लिहिणार तुम्ही, इन द नॉर्मल फॉर्म एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल टू पी. मग डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल, आता इथं डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल घ्यायचे असतील तर 1 - 3 4 हे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो झाले. मग डायरेक्शन कोसाइन, आता बघा ही रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन आपण हे रिलेशन बघितलं होतं. म्हणून डायरेक्शन कोसाइन काढायचे असतील तर काय करतो आपण, एल डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ डायरेक्शन कोसाइन, म्हणजे ए डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इथं सुद्धा ए बी डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इथं सुद्धा सी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे काढलेलं आपण डायरेक्शन कोसाइन्स आर एल एम एनच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. म्हणून द गिव्हन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, मग इथं एल एम एनच्या किमती टाकायच्या, एलची किंमत, एमची किंमत आणि एनची किंमत, आणि पीची किंमत आपल्याला काढता येते. पीची किंमत कशी काढणार, मग इथं पीची किंमत काढायची असेल तर पीचे कॉर्डिनेट्स काय झाले, एल मल्टिप्लाइड बाय एम, एल मल्टिप्लाइड बाय एम
एम वाय प्लस एन झेड प्लस एन के ह्या पद्धतीने आपल्याला त्या किमती काढता येतील. द डिस्टन्स बिटवीन द ओरिजिन टू द प्लेन इज 6 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 36 म्हणजे यांची ॲडिशन करायची म्हणजे हे आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढता येईल ओरिजिनपासूनचा. बघा 6 नंबरचा प्रॉब्लेम आता आपण बघू. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन म्हणजे फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत. म्हणून प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे ते नॉर्मल डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल टू द प्लेन. या प्लेनचं असेल तर तिचे डायरेक्शन रेशो लिहायचे 2 1 -2 हे आलेत. त्यानंतर डायरेक्शन कोसाइन काढायचे 2 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजेच हा 3 म्हणजे 9 झाला त्याचं स्क्वेअर रूट 3 झालं म्हणजे हे डायरेक्शन कोसाइन काढता येतील. त्यानंतर डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय एल एम एन झालेत. मग द नॉर्मल फॉर्म ऑफ द गिवन कार्टेशियन इक्वेशन इज हे नॉर्मल फॉर्ममध्ये झालं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इक्वल टू 0 किंवा एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड त्या पद्धतीने काढता येतील आपल्याला. म्हणून पीची किंमत आपल्याला 6 काढता येते. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर एल पी एम पी आणि एन पी. एलची किंमत काढलेली आपण 2/3 आणि पी म्हणजे काय आहे 6. हे सर्व टाकायचे. दिस इज द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर टू द नॉर्मल. त्यानंतर हे लास्ट इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन. बघा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्टिंग ऑफ टू प्लेन काय आहे. इफ द प्लेन आर वेक्टर डॉट एन वेक्टर हे दिलेलं आहे आणि हे दुसरं प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे. हे इंटरसेक्ट करतात एकमेकांना म्हणजे हे पहिलं इक्वेशन आहे आणि हे दुसरं इक्वेशन आहे. देन एव्हरी रिअल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वेशन हे दिलेलं आहे आपल्याला रिप्रेझेंट अ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ देअर इंटरसेक्शन. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इक्वेशन ऑफ प्लेन द्यायचं आहे की ती प्लेन पास होते दोन इंटरसेक्टिंग ऑफ टू प्लेन. दोन प्लेनमध्ये जर इंटरसेक्टिंग होत असतील तर त्या प्लेनचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला द्यायचं आहे. बघा इथं इफ प्लेन्स ही पहिली प्लेन आहे तिचं इक्वेशन आणि ही दुसरी प्लेन आहे. इंटरसेक्ट इच अदर देन फॉर एव्हरी रिअल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड म्हणजे त्यांच्यामध्ये काय हा रिअल टाकला इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ द देअर इंटरसेक्शन. मग त्याच्यावरचे एक्झाम्पल बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट 1 0 2 अँड द लाईन ऑफ इंटरसेक्टिंग ऑफ अ प्लेन. ही प्लेन दिली तिचं लाईन ऑफ इंटरसेक्टिंग म्हणजे ह्या दोन प्लेनमधून ते इंटरसेक्ट होते तर त्या प्लेनचं वेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन काय म्हणजे ती ह्या पॉईंटमधून पास होते आणि लाईन ऑफ इंटरसेक्टिंग ऑफ प्लेन ह्या दोन प्लेनला इंटरसेक्टिंग करते. देन द इक्वेशन ऑफ प्लेन रिक्वायर्ड प्लेन इज ऑफ द फॉर्म. बघा हे पहिला प्लेनचं इक्वेशन आहे त्याच्यातला हा स्केलर हा दुसरा डिस्टन्स त्याच्यातला स्केलर इक्वल टू 0. मग हे सॉल्व करायचे त्यांच्या किमती टाकायचे आणि सॉल्व करायचं म्हणजे 8 + 3 लॅम्बडा. त्यानंतर इथं 8 + 3 लॅम्बडा म्हणजे यांचं लॅम्बडाने मल्टिप्लाय करायचं आणि आय जे केचे कोएफिशियंटची सम करायची. दिस प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट 1 0 2 या 1 0 2 मधून पास होते. बघा ह्या पद्धतीने पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त बाकी काय नाही. फक्त रूल्स वापरायचे आपले आणि शेवटी लॅम्बडाची किंमत येईल तुम्हाला 5/7. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणजे लॅम्बडाची किंमत टाकायची तिथं. बघा इथं लॅम्बडाची किंमत टाकली की तुम्हाला हे एक्सपान्शन करता येईल. म्हणून दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन. या पद्धतीने इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला घेता येईल.